नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एचपी अकॅडमी या युट्यूब चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, टाइमपास करत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच बघा। महिला पोलीस भरतीमध्ये सगळ्यात मोठी संधी आहे, लक्षात ठेवा। आणि टाइमपास सर्वात प्रथम बंद करा। तुम्ही अर्ज केलात किंवा नुसतंच ग्राउंड केलात म्हणजे पोलीस झाला नाही, लक्षात ठेवा। तुम्हाला ग्राउंड मध्ये लेखीमध्ये चांगले गुण आले तरच पोलीस होणार आहात। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो बाबा, सध्या सपोर्ट सिस्टीम भारी आहे आपली। महिला वर्गांना यावर्षी चांगल्या जागा सुद्धा आलेल्या आहेत। महिला पोलीस भरतीमध्ये कशा पद्धतीने मेरिट लागतं, कशी प्रोसेस असते, कशा पद्धतीने पॉझिटिव्ह राहायचे, टाइमपास किती करायचे, कोणत्या गोष्टीसाठी महत्व द्यायचे, हे खूप महत्वाचं आहे। सध्या जर बघितलं, सोशल मीडियावर जास्त वेळ घालवत असाल, सर्वात प्रथम ते स्टॉप करा। सोशल मीडियावर कोणते व्हिडिओ बघावे हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे। दिवसभरातला 3-4 तास जर आपण नुसतं स्क्रोलिंग साठी घातलं तर येत्या काळामध्ये आपला रिझल्ट येणार नाही, हे फिक्स झालेलं आहे। त्यानंतर तुम्ही जाता अकॅडमी मध्ये किंवा कुठेही संदर्भात कुठलाही अभ्यास करायला जाता, त्या ठिकाणी तुम्ही किती वेळ टाइमपास करता याचं नियोजन करा मित्रांनो। लक्षात ठेवा, हे आता कळकळीने का सांगतोय, कारण तुमचा टाइमपास चाललाय का सध्या पोलीस भरतीसाठी खरीच तयारी करताय। ही वेळ परत येणार नाही, या वेळेला तुम्ही जपून वापरा। व्यवस्थितरित्या तुम्हाला वर्दी मिळवून देणारी वेळ आहे मित्रांनो। दिवसभराचं नियोजन कसं असावं ते सुद्धा सांगतो। सकाळी जर बघितलं, ग्राउंड हा विषय खूप महत्वाचा आहे। जोपर्यंत तुम्हाला ग्राउंड मध्ये चांगले मार्क येत नाही तोपर्यंत तुम्ही पोलीस झालेले नाही। काही महिला आता ज्या काही लागल्यात महिला किंवा सिलेक्ट झाल्यात, त्यांचं 100% मित्रांनो 45 ग्राउंड राहतो। 45 ग्राउंड लेखी साधारण ते 80 पर्यंतही पोहोचले। बघा, लक्षात द्या, लेखी परीक्षेमध्ये 80 पर्यंतही पोहोचले तरी त्याचं सिलेक्शन होतं। म्हणजे बघा, 125 म्हणजे ओपनची एखाद्या जिल्ह्यामध्ये जागा काढायला महिला सक्षम असते, म्हणजे पुरुषांची एखादी जागा ती मिळवत असते। पण काय चाललंय सध्या बघा, कुठल्या तरी अकॅडमी राहायचं, फोटो काढायच्या, रील्स बनवायची, धावायचं कमी पण रील्स साठीच उगाच जीव काढत राहायचं। आणि दिवसभर मला लाईक किती आले, मला फॉलो किती झाले, माझा व्हिडिओ किती लोकांनी शेअर केला, याच्यामध्ये गुंतून पडलेली तरुणाई। याच्यातून सर्वात प्रथम हा व्हिडिओ बघणारे अगोदर त्याच्यातून बाहेर पडा। तुमचं मेरिट हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या। हे तुमचं टार्गेट कंप्लीट होणार आहे का, 125 पर्यंत पोहोचू शकणार आहोत का आपण, याकडे जाणून बुजून लक्ष देणारी महिलाच येत्या काळामध्ये पोस्ट मिळून जबरदस्त परफॉर्मन्स देणार आहे। आणि तिच्या नवऱ्यांनी, तिच्या आई वडिलांनी, तिच्या सासू सासऱ्यांनी जे काही स्वप्न बघितलेलं आहे ते तिच्याकडून संपूर्णपणे स्वप्नाचा भंग न होता सिलेक्शन लिस्ट मध्ये येऊन तिच्या अंगावर वर्दी येणार आहे। म्हणजे महिला खूप महत्वाची मॅटर करते ती स्वतः तुम्ही काय ऍक्ट होता, रिॲक्ट काय होत आहे, याच्यावर खूप काम करा। सध्या टाइमपास करत नाही का, वेळेच्या नियोजनानुसार अभ्यास करताय का, दिवसभराचं नियोजन असं आहे का तुमचं, थोडक्यात सांगा मला। ग्राउंड फक्त 2 तास द्या, फक्त 2 तास द्या। पाऊण तास पळणे, सव्वा तास इव्हेंट प्लस स्ट्रेचिंग करणे, रोजच्या रोज 2 तासापेक्षा जास्त वेळ जाणार नाही। बेळ खायला, पुरी खायला, चहा प्यायला, इकडे गेला तिकडे गेला, बाबू म्हणला, सोना म्हणला, आमचा हे झालं, त्याचा गोळा कमी गेला, त्याची उडी 100 मीटर कमी गेलं, तो धावलाच नाही, त्याला कमीच मार्क येतात, त्याचं काय चाललंय, भांडणं काय चाललंय आणि इतर काय परीक्षा चाललंय, आपल्याला काही घेणं देणं नाही। या दृष्टीने स्टेप बाय स्टेप पावलं टाका, लक्षात ठेवा। महिला मुली यांच्यासाठी हा व्हिडिओ कळकळीने सांगतोय। दिवसभरामध्ये महिला किंवा असू द्या मुली असू द्या, एका माळेच्या मणी बनलेल्या आहेत मित्रांनो। माझ्याकडे सुद्धा विद्यार्थी आहेत, त्यांना व्यवस्थितरित्या ट्रॅक भेटला तरच ते सक्सेस होणार आहेत, लक्षात ठेवा। आणि बस करा ते रील्स बघणं, डायलॉग बाजी करणं, स्टेटस ठेवणं, वर्दी मिलेंगे तो हम ऐसा करेंगे वैसा करेंगे, अरे मिळायला तर पाहिजे आधी। हे सर्वात प्रथम आपल्या मनाला व्यवस्थितरित्या समजून सांगा, त्या मनाला खचू देऊ नका, सर्वात महत्वाचं। त्यानंतर सपोर्ट सिस्टीम तुमची भारी आहे हो। तुमचा पोलीस भरतीचा ज्या दिवशी फॉर्म भरला ना, नवऱ्याने कुठून पैसे आणला, बापाने कुठून पैसे कमवला, बापाने का आपल्याला शिकवायचं ठरवले, हे ज्या विद्यार्थ्याला पटतं ते विद्यार्थी सक्सेस होतो। तुम्ही जेव्हा वर्दी मिळवून येता किंवा वर्दी अंगावर घालताना,
मग तुम्ही जाताना ट्रेनिंगला रडलेला व्हिडिओ असू द्या, तुमची पेटी बांधतानाचा व्हिडिओ असू द्या, ट्रेनिंग मध्ये गेल्यानंतर व्यायाम करतानाचा व्हिडिओ असू द्या, धावतानाचा व्हिडिओ असू द्या, तुम्हाला किती लाख सबस्क्रायबर करायला सुद्धा वेळ लागणार नाही. लक्षात ठेवा महिलांनो, लाख सबस्क्रायबर कधी होतील? तुमच्या अंगावर वर्दी. आता डायलॉग बाजी करणं बंद. सगळं काही अभ्यासासाठी देणं गरजेचं आहे. तुमचं सकाळचं सत्र 6 वाजता चालू झालं, 6 ते 8 तुम्ही ग्राउंड केलात, 6 वाजता ग्राउंड 8ला ग्राउंडच्या बाहेर पडलात, 10 वाजेपर्यंत तुमचा नाश्ता पाणी झाला. मित्रांनो लक्षात ठेवा, नाश्ता पाणी सर्व गोष्टी. मित्रांनो 10 वाजता जर तुम्ही 10:30ला बसलात, साधारणपणे 1:30 वाजेपर्यंत अभ्यास म्हणजे अभ्यासच करा. मोबाईलला लावा काडी, होईल तुमची माडी. लक्षात ठेवा, मोबाईलला आत्ता काडी लावला तर तुमची माडी झाल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या नावावर घर झाल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या नावावर जागा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्या नावाच्या पुढे एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आईचं वडिलाचं नाव लावायचं असेल तर, तुमच्या छाताडावर घेऊन हिंडायचं असेल तर, मित्रांनो आता टाइमपास करणं बंद करा. टाइमपास करणं बंद करा. तुम्ही कितीही कच्चे असाल तर 4 महिन्यामध्ये पक्के होणार आहात. यासाठी या दृष्टीने पावलं टाका, तरच येत्या काळामध्ये तुम्ही ज्या गोष्टीसाठी दर्दी आहात ती वर्दी तुमच्या अंगावर शोभून दिसणार आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, त्यासाठी तुमचं सकाळचं सत्र 10:30 ते 1:30, 11:30, 12:30 आणि 1:30 3 तासाचं सत्र खूप महत्वाचं आहे. या सत्रामध्ये जो अवघड विषय जातो त्याचा 2 तास प्लस 1 तास, म्हणजे अवघड विषय आणि सोपा विषय असा 2 तास प्लस 1 तास अभ्यास करायला विसरू नका. गणित अवघड जातं, द्या सकाळचा वेळ द्या. बुद्धिमत्ता अवघड जातं, सकाळचा वेळ द्या. मराठी व्याकरण अवघड जातं, सकाळचा वेळ द्या. त्या 1 तासामध्ये तुम्हाला रिवाइज करायचंय. त्यानंतर तुम्ही 2:30 किंवा 3 वाजेपर्यंत काहीच करू नका. अर्धा तास जेवण करा आणि 1 तास निवांत झोपा, शांत डोकं ठेवून झोपा. कारण ग्राउंड केल्याने पाय दुखतात, ते अमकं होतं तमकं होतं. शरीराला जशी सवय लावाल तसं तुम्हाला ते शरीर रिॲक्ट होतं, शरीर तशीच साथ देत असतं. मित्रांनो मी जर हे बोट असंच ठेवलं तर हे असंच राहतं बरं का. काही दिवस मी कंटिन्यू असंच ठेवायचं ठरवलं तर काही दिवसांनी या बोटालाही समजतं हे बोट असंच वाकडच दिसतं. म्हणजे आपलं शरीर सुद्धा तसंच काम करतं, तसंच रिॲक्ट करतं. म्हणजे सकाळी उठायची सवय लावल्यानंतर आपण सकाळी रेग्युलर उठायला चालू होतो, अलार्म लावता. त्या पद्धतीने 3 वाजता तुम्ही अभ्यासाला बसलात, संध्याकाळचं 6 वाजेपर्यंतचं सत्र, म्हणजे हे 3 तास 6, हे 6 तास तुम्ही अभ्यासासाठी द्या. मग हा तुमचा इकडे तिकडे वेळ झाला तरी चालेल, पण 6 तास तुमचा अभ्यास झालाच पाहिजे. 6 वाजता घरी गेलात, महिला असाल किंवा तुमचं कुटुंब असेल, 6, 7, 8, 9 4 तास कम्प्लिटली तुमच्या कुटुंबासाठी देऊ शकता. महिला असेल, बाबू, शोना, पिल्लू, याव टाव सगळं असू द्या काहीतरी. या 4 तासामध्ये तुम्हाला त्याच गोष्टी करायच्या, इतर कोणत्याही गोष्टी करायच्या नाहीत. 4 तास तुम्ही त्यांच्यासाठी दिलात. 9 वाजले संध्याकाळचे, 9 प्लस लक्षात ठेवा 10:30 पर्यंत रोज एक पेपर सोडवा. हो, रोज एक पेपर सोडा आणि पाठ लावा 10:30ला आणि सकाळी तुम्ही 5:30ला उठा. मित्रांनो तुम्हाला तुमच्या वर्दीचं स्वप्न कुणीही रोखू शकणार नाही. हा व्हिडिओ माझ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना तसेच माझ्या सबस्क्रायबरना आणि येत्या काळामध्ये तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना अर्पण करून हा व्हिडिओ इथेच थांबवतो. नियोजन कसं वाटलं मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ बघणाऱ्या विद्यार्थ्यांनी जय हिंद असा मेसेज करायचा आहे आणि माझा हा संपर्क क्रमांक आहे. माझी अकॅडमी मित्रांनो विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी कायम सोबत असते आणि बोसरी पुणे या ठिकाणी कार्यरत आहे. नक्कीच संपर्क साधून तुम्ही वर्दीसाठी दर्दी असाल तर नक्कीच या अकॅडमीला भेट द्यायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.